अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून सोने चांदी धातूच्या व्यापाऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रात जवळपास 15 लाखाच्या आसपास सोने चांदी व धातूचे काम करणारे व्यापारी आहेत। आजपर्यंत या व्यापाऱ्यांना केंद्र सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही। यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारला वेळोवेळी निवेदने देण्यात आली। दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की सोने चांदीच्या व्यापाराला लघु उद्योगाचा दर्जा द्यावा अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी। त्याचप्रमाणे व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याला 411 या कलमामुळे फार त्रास होत असून व्यापाऱ्यांना नाहक शिक्षेला सामोरे जावे लागत आहे। यात काही वेळा गुन्हा न केलेला व्यापारी सुद्धा अडकला जातो। यामुळे जे खरोखरच दोषी असतील त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, परंतु एखादा व्यापारी गुन्हेगार नसताना सुद्धा शिक्षा भोगू नये यासाठी या कलमाचा सुद्धा विचार करावा असे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक अनिल पाटील यांनी महाराष्ट्र 24 तासला प्रतिक्रिया देताना विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल पाटील, राष्ट्रीय संरक्षक राजाराम देशमुख, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सुखदेव पडळकर व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपेश देवकते उपस्थित होते। नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते। अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन यांचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक अनिल पाटील सर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले, त्यांना निवेदन दिले। स्वतः आपल्या बरोबर अनिल पाटील सर आहेत, आपण त्यांची जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आपण आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः भेटले, निवेदन दिले त्याबद्दल? आम्ही अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन या संघटनेच्या वतीने आपल्या महाराष्ट्रातील लगभग 15 लाख लोक संपूर्ण देशभरामध्ये सोन्या चांदीचं काम करतात आणि आतापर्यंत या व्यापाऱ्यांना केंद्र सरकारकडून कुठल्याही पद्धतीची मदत मिळाली नाही। म्हणून आतापर्यंत आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम घेतले आणि केंद्र सरकारला, महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी निवेदन दिले आणि या पार्श्वभूमीवर आज आम्ही मुंबई विधान भवन येथे येऊन महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही एक निवेदन दिलं। ते निवेदन असं आहे की आमच्या या व्यवसायाला आतापर्यंत केंद्र सरकारकडून कुठलीही मान्यता मिळाली नाही, तर आमच्या या व्यापाराला लघु उद्योगचा दर्जा द्यावा म्हणून आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करावी। आणि दुसरं म्हणजे आमच्या या व्यापाऱ्यांना परदेशामध्ये विविध राज्यांमध्ये काम करत असताना भारतीय दंड संहिताचे कलम 411 आणि आताचे 317 BNS 317 हे या कलमाच्या अंतर्गत होणाऱ्या कारवाईला आमच्या व्यापाऱ्यांना फार मोठा त्रास होतोय। म्हणून आम्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे एक निवेदन दिले आहे की 411च्या या कलमामध्ये आमच्या ज्वेलर्स व्यापारी, हॉलमार्क सेंटरचे व्यापारी, बुलियनचे व्यापारी, सोना चांदी मेल्ट करणारे व्यापारी यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात अनैतिक कारवाई केली जाते। तर त्यासाठी आम्ही आपल्या माध्यमातून मागणी केलेली आहे की या कलमामध्ये संशोधन करावं आणि जे लोक अपराधी आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई करावी आणि जी लोक अपराध क्षेत्रामध्ये येत नाहीत त्यांच्यावर अनैतिक कारवाई केली जाते, ती कारवाई होऊ नये यासाठी आम्ही त्यांना निवेदन देऊन त्यांना विनंती केली आहे की यामध्ये संशोधन करून प्रत्येक स्थानीय बाजारातील आमच्या कमिटीची, स्थानीय सराफा कमिटीची 4 लोक घेऊन जे पोलीस पथक त्यांचे अधिकारी येतात त्यांनी बाजारातील व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन चौकशी करावी। अगर आमचा व्यापारी दोषी आहे तर त्याच्यावर त्वरित कारवाई करावी, अगर दोषी नाही तर त्याची तत्काळ चौकशी करून योग्यरित्या त्या व्यापाऱ्याला मदत करावी ही आम्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे। आणि लघु उद्योगचा दर्जा आमच्या व्यापाराला मिळाल्यानंतर आता आपला भारत देश विश्व स्तरावर फार मोठ्या उलाढालीत आहे आणि आमच्या या सोन्या चांदीच्या व्यापारामुळे भारत देशाच्या आर्थिक विकासात आमचा फार मोठा वाटा आहे। आणि टेक्नॉलॉजी वाढल्यानंतर आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आमचे व्यापारी काम करतात, त्यांना कुठल्याही पद्धतीची भारत सरकारकडून
अनुदान मिळत नाही आणि लघु उद्योगचा दर्जा मिळाल्यानंतर आमच्या या छोट्या छोट्या लहान व्यापाऱ्यांना केंद्र सरकारची मदत मिळेल आणि आमची हीच अपेक्षा आम्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागितली आहे. उपमुख्यमंत्र्यांना आपण निवेदन दिलंय, काय त्यांनी सांगितलं? त्यांनी आमचं निवेदन स्वीकार करून त्यांनी सांगितलं की लवकरच आम्ही त्याच्यावर कारवाई करू. आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्याच्यावर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ. सर्व देशपातळीवर जे स्वर्णकार व्यापारी परेशान आहेत 417 कलमाला, की बऱ्याच वेळा ह्या ज्वेलरीच्या व्यवसायामध्ये खरेदी विक्री जी होते सोन्याची चांदीची, त्यावर बऱ्याच वेळा त्याचं इन्व्हेस्टिगेशन होत नाही. पोलीस येतात आणि कोणत्याही व्यापाऱ्याला चोरासारखी वागणूक देतात आणि दुकानातून घेऊन जातात. त्या विषयावरच आजचा हा जो आमचा विषय झाला आणि येणाऱ्या काळात आम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रातील जे ह्या विभागाचे जे मंत्री आहेत त्या सर्वांना भेटून ह्यावर योग्य तो मार्ग तोडगा काढून व्यापाऱ्यांना त्यापासून संरक्षण मिळावं. आणि बऱ्याच व्यापाऱ्यांनी आतापर्यंत देशातील व्यापाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत पोलिसांच्या जाचाला कंटाळून. तर आमची एकच विनंती आहे की ह्यावर योग्य तो तोडगा निघून व्यापाऱ्यांना चांगल्या प्रकारे स्वर्ण व्यापाऱ्यांना व्यापार करता यावा. आज आम्ही मराठी व्यापारी असोसिएशन तर्फे माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटलो व निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ज्वेलर्स, कारागीर, हॉलमार्किंग सेंटर, गल्लाय बांधव आणि इतरच सुवर्णकार बंधू आणि सर्व जे महाराष्ट्रातले सर्व जे सुवर्णकार आहेत यांच्या पाठीमागं मी ठामपणे उभा राहीन. मी 411 संदर्भात जो पण काही कारवाई करता येईल ते केंद्र शासनाशी करून मी दुवा म्हणून उभा राहीन आणि सर्व सुवर्णकार बंधूंना ठामपणे मी आधार देईन एवढं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो.